आवाज येतोय का सगळ्यांना? हम्म. आवाज येतोय का सगळ्यांना? हम्म. लेक्चर आपण 9 वाजता सुरू करणार आहे. तोपर्यंत कालचे क्वेश्चन्स रिवाइज करा सगळ्यांनी.
येतोय का आवाज सगळ्यांना? हो सर. चला, कालचे सगळे क्वेश्चन रिवाइज केलेत का? कुठला काय डाऊट आहे का कालच्या क्वेश्चन मध्ये? कुठल्या क्वेश्चन पर्यंत केलं होतं आपण काल? मी काय होमवर्क पण सांगितले होते. 20 पर्यंत केले का आपण? हो. 20 पासून होमवर्क दिला ना तुम्हाला? हो. हम्म. चला बोला, 20 केले का? ग्राफ काढलाय का? एरिया काढू आपण. ग्राफ काढला असेल तर सांगा मला. काढलं. कुठले पॅराबोला आहेत? हा, क्रिश अनम्यूट कर स्वतःला. हाँ सर. कुठले पॅराबोला आहेत सांग मला, हे दोन्ही. लेफ्ट हँडेड. लेफ्ट हँडेड आहेत. हम्म. हम्म. दोघांचे वर्टेक्स सांग मला. एक्स -2 -1 आणि -2 -1. सगळ्यांचा ग्राफ त्यांच्यासारखा आलाय सांगा मला. काय काय वर्टेक्स सांगितलंस रे? एकाचा ओरिजिन दिसतोय, -2. -2 कुठून आला? लेफ्ट हँडेड पॅराबोला आहेत ना? हो. पहिला इक्वेशन वाज की एक्स इक्वल टू -2 y². काय सबस्ट्रॅक्ट झालं एक्स मधनं आणि वाय मधनं? काहीच झालेलं नाहीये. 0 0. मग कसं काढलास मग वर्टेक्स असं घेऊन तू? चुकीचं काढलायस तू. एक्स मधनं काही सबस्ट्रॅक्ट झालेलं नाहीये, वाय मधनं काही सबस्ट्रॅक्ट झालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय झाला त्याचा? वर्टेक्स काय झाला त्याचा? 0 0 ना? ते कोएफिशियंट किती पण असू दे, कोएफिशियंटचा विषय नाही. कोएफिशियंट जेवढा मोठा असेल ना, तेवढा पॅराबोला मोठा खुलेल असा. कोएफिशियंट का छोटा असेल तर तो पॅराबोला छोटा खुलेल. एवढाच विषय आहे त्या कोएफिशियंटचा. म्हणजे एक्स इक्वल टू 2 y² आणि एक्स इक्वल टू 4 y², या दोन पॅराबोलामध्ये नेमकं फरक काय असणार आहे? वर्टेक्स तर दोघांचा सेम आहे. दोन्ही राईट हँडेड समजा. y² इक्वल टू 2x आणि y² इक्वल टू 4x असं म्हणतो मी. y² इक्वल टू 2x एक आहे आणि y² इक्वल टू 4x एक आहे. थोडक्यात ज्याचा कोएफिशियंट मोठा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्ही जे पॅराबोला शिकलाय त्यात राईट हँडेड पॅराबोलाचं इक्वेशन शिकलंय y² इक्वल टू समथिंग इंटू एक्स. तर जो समथिंग आहे तिथं, तो जेवढा मोठा तेवढा तो पॅराबोला मोठा खुलेल, जेवढा छोटा तो पॅराबोला छोटा खोलेल. पण कोएफिशियंटचा वर्टेक्सशी काही संबंध नाहीये. जसं की या केसमध्ये काय दिसतंय क्रिश, या केसमध्ये एक्स मधनं काय सबस्ट्रॅक्ट झालं आणि वाय मधनं काय सबस्ट्रॅक्ट झालं पहिल्या पॅराबोलासाठी? 0 0. 0 0. मग तो जो -2 आहे तो फक्त कोएफिशियंट आहे. म्हणजे ह्याला जर तू नीट हम्म. लिहिलास तर तुझा इक्वेशन दिसेल y² इक्वल टू -1/2 इंटू एक्स. बरोबर आहे का? हो. y² इक्वल टू किती? -1/2 इंटू एक्स. एक. आता हा लेफ्ट हँडेड पॅराबोला झाला आणि त्याचा कोएफिशियंट जो आहे तो -1/2 झाला. म्हणजे y² इक्वल्स टू -1/2 इंटू एक्स. आता पुढचा बघ काय आहे तुझा. x = 1 -3 y². पहिला तर 1 ला इकडे पाठव. x-1 इक्वल टू किती झालं? -3 y². तुझा हा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असा होईल y² इक्वल टू -1/3 इन ब्रॅकेट x-1. हम्म.
आता मग दोन्ही पॅराबोला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का बघ. हो. पहिल्या वाल्याचं वर्टेक्स सांग मला. 0 0. 0,0 ह्याचा किती. 1,0. आता कुणाचं कोइफिशियंट निगेटिव्ह साईन इग्नोर कर, लेफ्ट हँडेड आहे निगेटिव्हचा अर्थ. पण 1/2 मोठा का 1/3 मोठा. 1/2. 1/2 मोठा 1/3 पेक्षा. म्हणजे कुठला पॅराबोला जास्त खुललेला असेल. पहिला वन बाय वाला. 1/2 आला ना. मग हो. आता आपण दोन पॅराबोला काढूयात. एक तुझा कोण आहे, जास्त खुललेला, 0,0 मधनं जाणारा, बरोबर का. हो. आणि दुसरा आहे 1,0 मधनं जाणारा. तो ह्याच्याहून जास्त खुल्ला असता की नाही, तो अजून बाहेर नाही गेला असता, लक्षात घे. हा इंटरसेक्ट व्हायचं कारण काय. ह्याचा कोएफिशियंट छोटा आहे ना, सो हा कमी खुललेला आहे, हा थोडा जास्त खुललेला आहे. म्हणजे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतील का. हो. आता क्रिश, तू मला या सगळ्याची एरिया जी आहे ती मला न इंटिग्रेशन यूज करता सांगायची आहे. आणि हा फार सोपा क्वेश्चन आहे त्या हे तू जर बघितलास तर तू. हा दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फक्त मी असं जोडून घेतो. सांग मला, मला ही एरिया पाहिजे. काय करूया सांग. बरं, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूया काय आधी. हा. काय कसं काढशील, दोघांचे वाय स्क्वेअर इक्वेट करूया काय. हो. -1/2 एक्स इक्वल्स टू -1/3 इन ब्रॅकेट एक्स -1, मायनस मायनस कॅन्सल झालं. 3x इक्वल्स टू 2x - 2. मला वाटतं एक्स इक्वल्स टू किती होईल, -2. वाय स्क्वेअर इक्वल्स टू -1/2 इंटू -2. म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 1, वाय इक्वल टू +-1 होईल. म्हणजे काय झालं बघे, -2,1, -2, -2, -. -1. हा झाला -2,0. एकदम सोपं झालंय तुझं काम. आता एरिया मला सांग पटकन. पहिल्या क्वार्टर म्हणजे वरच्या भागातली एरिया काढूया, पहिल्या दुसऱ्यातली त्याला डबल करूया. सगळं विचार करत हा. बसू नको. एवढ्याच मला सांगा कसं काढशील. हा माग, बोल बोल, ट्राय कर. 1/3 होईल का? वन थर्ड नाही बघ, एक लक्षात घे. तू दोन पॉईंट जर जोडलास, तुला आयडिया सांगतो, वन थर्ड आहे का टू थर्ड कसं ओळखायचं. आता हा वर्टेक्स आहे की नाही पॅराबोलाचा, लेफ्ट हँडेड. हा असा हो. तुझा कर चाललाय का. जर तू दोन पॉईंट हम्म. जोडलास तर ती लाईन आतनं जाणार का बाहेरनं जाणार. आता ना. आतनं जाणार, म्हणजे हा ट्रायंगल असतो तो हाफ असतो ना. हा. हाफच्या बाहेरने गेले म्हणजे, हे बघ, सगळ्या हाफच्या आतला म्हणजे वन थर्ड. मग हाफ येतोय, मग कोण येतोय, टू थर्ड. हा .33 आहे, हा .5 आहे, हे .66 आहे. आम्हाला कुठला पाहिजे, ट्रायंगलच्या बाहेरचा म्हणजे मोठावाला पाहिजे ना ठोकळा. वन हो. थर्ड असेल का टू थर्ड असेल तो. 2/3. टू थर्ड. सांग मला आता कसं काढणार एरिया. एकदम सिंपल आहे बघ. तू वर वर आणि खाली म्हणजे टू टाइम्स करायचं आहे की नाही. हो. टू टाइम्स काय करणार, हा मागचा वर्टेक्स असलेला पॅराबोला घे, ह्याचा इथपर्यंत सगळा काढलास. हा. आणि त्यातनं ह्या वाला पॅराबोलाचा पण हाच वर्टेक्स आहे ना, त्याचा इथपर्यंत हा हो. मायनस केलास तर रिक्वायर्ड मिळेल का तुला. हो. मग मागच्या पॅराबोलाचा बेस आणि हाईट सांग चल पटकन, आता हे सोपं आहे. हे 1,0 आहे, -2,0 आहे. 2 3. 2/3 बेस किती आहे. 2 3 × 2. टू कसं रे, हाईट किती झाली. -2 असून 2. नाही. हा. 1. 0 पासून म्हण रे. हा हा. वाय कॉर्डिनेट रे, हाईट साठी वाय कॉर्डिनेट बघायचंय क्रिस, अशा चुका करू नको. ही उंची किती आहे, 1 आहे ना. हा. हो. छोट्या पॅराबोलाचं सांग आता. त्याचं पण 2/3च होईल, पण बेस किती, हाईट किती. हाईट 1, बेस 2. बेस 2. मग किती झालं, 3 ला 3 कॅन्सल झाला का. हो. 2 - 4/3. 2 म्हणजे 2/3. किती झालं, काय म्हणतोस. 2. नाही, काय नाही, 2/3 आहे ना. हा, 2 2 - 4/3 झाला ना. 2 म्हणजे 6/3. 2/3 इंटू बाहेर 2 किती आहेत, 4/3. 4/3. आहे का बघितलं, 4/3. लक्षात आलं का सगळ्यांना. काय डाऊट आहे का बघा. आता इंटिग्रेशन न बोल चल. इंटिग्रेशन काय केलं असतास. हा जो मागचा पॅराबोला आहे त्याचं इंटिग्रेशन -2 to 1 केलं असतास खरे. हो. आणि छोटावाला जो पॅराबोला आहे त्याचं मायनस -2 -2 पासनं पासून 0.
आणि एवढ्या एरियाला 2 टाइम्स केला असतास ना, सबस्ट्रॅक्ट करून. हो. आले का लक्षात? सगळ्यांना काय डाऊट आहे तर मला सांगा, चला. लक्षात आलंय का? कोइफिशियंट आणि पॅराबोलाचं सगळं ते सिस्टीम चुकायची नाही बरं का. जे सबस्ट्रॅक्ट झालंय ते व्हर्टेक्स. कोइफिशियंटला व्हर्टेक्स कन्सिडर करायचं नाहीये. स्टँडर्ड फॉर्म एकदा वाचा, जेवढं लिहून दिलंय तुम्हाला मी, नोट्स एकदा वाचत चला. सगळ्यांना लक्षात आलंय का बघा. आता यामध्ये थोडी आता तुमची स्पीड वाढली पाहिजे सॉल्व्ह करताना. कोण कोण अबसेंट आहे अजून आलेलं नाहीये? प्लीज फोन लाव रे, कोण देवदत्त दिसत नाहीये. प्रणव. सर ते पार्थचा मेसेज काल फोन आलेला, त्याचा जे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तो बोलला त्याने लेक्चर्स बघितलेत आतापर्यंतचे. बर. आता देव. पण बघेल तो room टाकल्यावर, असं बोलला. ह्याला फोन लाव. प्रणव काय करतोय? प्रणवचा फोन तर 2 दिवसापासून स्विच ऑफच येतोय, काल पण स्विच ऑफच होता. ठीक आहे, देवदत्तला फोन लाव. ऍड फोन. हा. चांगले सगळे आहेत काय? क्लासवर बसून आहे का घरी आहे? ठीक. क्वेश्चन लक्षात आलाय सगळ्यांना? थोडं जाऊया आपण. एरिया कॉमन टू द रीजन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x लेस देन इक्वल टू 0. आणि y ग्रेटर देन इक्वल टू साइन पाय एक्स बाय 2. लेस देन ग्रेटर देन पहिला बघायचं नाही. कालच सांगितलं मी तुम्हाला. काय करायचं या क्वेश्चन्सला? लेस देन ग्रेटर देन इग्नोर करून पहिला ग्राफ काढून घ्यायचे. तर ते देवदत्तला फोन लावलेला, त्याचा जरा रेंजचा प्रॉब्लेम होतोय तिकडे, नेटवर्क नाही, ते पाऊस पडतोय म्हणून. ठीक. रेकॉर्डेड अपलोड करतोय मी. तुम्ही सगळ्यांनी पण रेकॉर्डेड परत एकदा व्हिजिट करून बघा ते सगळं फास्ट स्पीडवर. कसं एरिया अंडर कर्वचे ग्राफ सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. एनिवे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू साइन पाय एक्स बाय 2. ह्याला जरा स्टँडर्ड करून घेऊयात. एक्स स्क्वेअर मायनस 2x म्हणून ह्याला 1 ऍड करतो आणि राईट साईडला पण 1 ऍड करतो. तर हे होईल एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. आणि दुसरा आहे y इक्वल्स टू साइन पाय बाय 2 इंटू एक्स. मला आता एक काय सुचतंय सांगतो तुम्हाला मी. मला ह्याला स्टँडर्ड कन्वर्ट करावं असं वाटतं या इक्वेशनला. म्हणजे स्मॉल एक्स मायनस वनला मी कॅपिटल एक्स म्हणतो, स्मॉल वायला कॅपिटल वाय म्हणतो. म्हणजे हा माझा इक्वेशन होईल स्टँडर्ड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजे मी कोणाला काय म्हणलंय बघा, स्मॉल एक्स मायनस वनला मी कॅपिटल एक्स म्हणलंय. म्हणजे स्मॉल एक्स माझा कॅपिटल एक्स प्लस 1 होईल. जर मी ते इथं सबस्टिट्यूट केलं तरी मला फारसा फरक पडणार नाहीये. का सांगतो तुम्हाला? साइन पाय बाय 2 इंटू असं जर मी केलं आणि एक्सपांड केलं, साइन 90 प्लस थिटा होईल का हे? साइन 90 प्लस थिटा म्हणजे आम्ही काय लिहू शकतो? कॉस थिटा ना. म्हणजे माझे दोन नवीन इक्वेशन काय झाले? वाय इक्वल्स टू कॉस, आता काय स्मॉल केलं तर चालते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1. हे माझे नवीन इक्वेशन. सगळ्यांना नवीन इक्वेशन कळालेत का मला सांगा? कसं स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट केले कळाले का सगळ्यांना? आता मी याला ग्राफवर कसं काढतो बघा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 तर सोपा विषय आपल्यासाठी एकदमच. आदिती, कशाचं इक्वेशन आहे सांग? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. सर्कलचं. सर्कलचा सेंटर त्याचा ओरिजिन ना. 0,0. 0,0. आता y इक्वल टू कॉस पाय एक्स बाय 2. पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते का?
झिरो कॉस पाय बाय टू. पाय बाय 2 म्हणजे अप्रॉक्स किती असते? नाही. 1.7 वन. असते ना. हा. मग cos 1.7 एक्सचा ग्राफ तुला काढायचा आहे. कॉस एक्सचा ग्राफ तुला माहित आहे. कसं काढशील मला सांग. एनिवे हा पॉईंट काय आहे मला सांग. 1,0 आहे का ग? हा. आणि हा तुझा 0,0 आहे का? हो. कॉसचा कर्व कसं चालतो तुला माहित आहे. हा मला सांग हा. काय आहे तुझा 0,1 आहे का ग? हो. आता मला सांग एक्सच्या जागी 0 टाकलीस तर cos 0 म्हणजे 1 इकडनंच ग्राफ सुरू होईल का तुझा? हा. आणि एक्सच्या जागी तू 1 टाकलीस झिरो. म्हणजे या दोन पॉईंट मधनं कॉस जातोय का जात नाही? जातोय. म्हणजे हा असा, सॉरी, असा येईल ना खाली असा. असा हा. त्याचा ग्राफ पुढे कंटिन्यू होईल. पुढचं मी काढत बसत नाही. एवढाच विषय आहे का सांग मला. हो. सर्कलच्या बाहेरनं जाणार नाही बरं का, सर्कलच्या आतनं जाईल. सर्कलचं इन्क्लिनेशन जास्त असतो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पेक्षा. नॉर्मली तुम्ही ऑब्झर्व केला असेल त्याला. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक जर असे असतील तर सर्कल थोडा बाहेरनं असणार आहे. एनिवे, सांग मला यांच्या मधला आहे का कुठला आहे ते आपल्याला माहित नाही अजून. आपण फक्त दोन्ही ग्राफ काढून घेतलेत. आता मला इथं वाच काय. x² + y² - 2x < 0 म्हणले का ग? हा. मग मला सांग या सर्कलचे दोन बाजू आहेत. एक सर्कलच्या आत आणि सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या आतला तुला माहिती असलेला कुठला पण पॉईंट सांग मला. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी मी काय करतोय ते. सर्कलच्या आतला कुठला पण पॉईंट सांग तुझ्या माहितीचा. 0,0. हा. 0,0 इक्वेशन मध्ये टाक. हा इक्वेशन सॅटिस्फाय होतोय का होत नाही हे मला सांग. होतोय. होतोय म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला. आपण जे काही सर्कलची बाजू बघणार आहे ती सर्कलच्या आतलं बघणार, कारण एक पॉईंट सॅटिस्फाय झाला म्हणजे लक्षात ठेव की बाकी सगळे पण सॅटिस्फाय होतील. म्हणजे त्या इक्वेशनला काय सांगायचं आहे, सर्कलचा ग्राफ तर काढला आपण, पण त्याला हे सांगायचं आहे की तुम्ही सर्कलचा ग्राफ काढल्यानंतर < 0 म्हणजे सर्कलच्या आतल्या बाजूला फोकस करा. बरोबर का? हो. आता दुसरा इक्वेशन वाच. वाय इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू साइन पाय बाय टू पाय हा एक्स अपॉन टू. हा तुझा ग्राफ असा जाणार का ग पुढं मागं? हा. बरोबर. आता या ग्राफची आतली बाजू का बाहेरची बाजू हा विषय राहतो तुझा. -1 to +1 मध्ये एवढाच विचार कर. -1 to +1 मध्ये या ग्राफचा आतला आहे का बाहेरचा आहे हे ओळखायचं कसं. परत तू कुठला पण एका बाजूचा पॉईंट घे. 0,0 घेशील. हा. 0,0 वरती टाक. वायच्या जागी 0 टाक. एक्सच्या जागी 0 टाक. सॅटिस्फाय होतोय. सॅटिस्फाय. होतोय. आता तू यामध्ये एक्स जर 0 टाकलीस, हा. हा ठीक आहे म्हणजे सॅटिस्फाय होतोय. आणि एक कुठला तर पॉईंट घे जरा व्हेरीफाय करूया आपण. 0,1 टाकून बघूया. 0,2 टाकून बघूया चल. म्हणजे हा या भागाच्या आतला नसल्याच्या बाहेरचा पॉईंट कोणीतरी आठवतो. 0,2 टाकलं की काय होतं मला सांग. तर कोऑर्डिनेट नवीन इक्वेशन मध्ये टाकून बघायला पाहिजेत ना. म्हणतेस? आपण हे सर्कलच्या आतले कोऑर्डिनेट नवीन इक्वेशन मध्ये टाकायला पाहिजे होते ना. ओके. ते आपण नवीन सिस्टीम आहे नाहीत आपली. ठीक आहे, हे < म्हणतो आणि हा < म्हणतो. बोला. इथं टाक ग, वरती नको टाकू, इथं टाक. परत एकदा टाक. 0,0 टाक इथं नवीन इक्वेशन मध्ये. <0² + 0² < 1 आहे का नाही आहे? आहे. म्हणजे आपण सर्कलच्या आतमध्ये फोकस करायचा आहे. आता इथं टाक. हा. 0,2 टाक इथं ह्याच्या बाहेरचं. एक्सच्या जागी 0 टाक. वायच्या जागी 2 टाक. होतोय. हा, आणि 0,0 टाक बघू. आतला एक टाक. 0 टाक आणि तू 0 टाक. cos 0 किती होते? 1 होते ना ग. हा. 0 < 1 आहे का? नाही. नाही आहे. सो cos चा जो कर्व आहे त्याची कुठली बाजू आहे सांग मला, आतली का बाहेरची? आतली. आतली असती तर 0,0 सॅटिस्फाय झाला असतं ना ग. झिरो कॉमा सॉरी, झिरो बाहेर. त्याला चालत नाहीये. म्हणजे याचा अर्थ कॉसच्या कर्वच्या आतली पाहिजे का बाहेरची पाहिजे? बाहेरची. बाहेरची. आणि सर्कलच्या कुठली पाहिजे? आतली. म्हणजे हा एरिया पाहिजे का ग? हा. आता हा एरिया कसं काढशील मला सांग. कुठल्या तरी एका क्वाड्रंटचं काढूया.
हाँ आणि इंटू टू करूया. हाँ. मग या सर्कलचा जो चटकोर आहे हा पार्ट, त्याची एरिया पाय आर स्क्वेअर बाय 4 असेल का? हो. आर रेडियस 1 आहे तुझा, म्हणजे ते किती झाले? π/4. आता राहिला प्रश्न कोणाचा? पाय बाय एक्स बाय 2 ना, पाय एक्स बाय 2 चा. हाँ. त्याची एरिया कुठून कुठं काढायची तुला? 0 to 1. 0 पासून 1 पर्यंत सांग. कॉस पाय एक्स बाय 2 चं इंटिग्रेशन किती? sin x/πx/2 इंटू मध्ये 2 पाय. 2/पाय. हाँ. टाक 1, टाक 0, टाक चल पटकन. साइन पाय/2 मायनस साइन 0, 1 झालं का? हाँ. पाय/4 मायनस 2/5 किती झाले मला सांग? पाय² -8 अपॉन 4 पाय. 4 पाय. आले बघा त्यांचं पाय/2 -4. आपण याला स्टँडर्ड केलंय आणि कन्वर्ट करून सॉल्व्ह केलंय. कसं केलंय ते लक्षात आलंय का मला सांगा सगळ्यांनी. आणि एक चुकलं काय, आपण पॉइंट्स इनइक्वॅलिटी चेक करत असताना आपण ओरिजिनल मध्ये टाकत होतो, आपण खाली टाकायचे होते. सर त्यांचा आन्सर π/2 -4 पाय दिले. अगं आपण इंटू टू करायचं राहिले ना. हाँ. हे एका क्वाड्रंटचं आहे ना ग. इंटू काय केलं पाहिजे? 2. आलं का लक्षात? हाँ. बघा मी स्टँडर्ड कसं केलंय सर्कलला आणि कसं सॉल्व्ह केलं चेक करा. X-1 ला कॅपिटल X म्हटलं आणि सॉल्व्ह केलंय. काय प्रॉब्लेम आला का मला सांगा इथे सगळ्यांना. कुठली बाजू हे ठरवायची असेल तर कुठल्या तरी एका बाजूचा पॉईंट टाकायचा. तो सॅटिस्फाय झाला तर ती बाजू म्हणायची, तो नाही झाला तर दुसरी बाजू म्हणायची. प्रत्येकात ह्याच्यात दोनच बाजू असणार आहेत, तिसरी बाजू नसणार आहे. बघा एकदा सगळ्यांनी, काय डाऊट येते तर विचारा मला. अश्विन वाच. Find the area of the region enclosed by the curves y is equal to x log x and y is equal to 2x minus 2x square. कसं काढायचं सांगा आता मला. ग्राफ दोन्ही नवीन आहेत आपल्यासाठी. हा तर एक्स हा लॉग जमला एक्स नाहीये. जमला नाहीये. हा. एक लक्षात येते का बघ तुला. आता हे ग्राफ आणि हा ग्राफ नक्कीच काढणं अवघड आहे. ठीक आहे. स्टँडर्ड नसल्यामुळे तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की कुठला टॉपर मधला टॉपर विद्यार्थी पण ह्याचा ग्राफ लगेच काढेल. पण या दोघांमध्ये एक तुम्ही जर लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला कळेल की x=1 ला y 0 होतो दोघांसाठी, आणि x=0 ला हा कर्व तर 0 होतोय. म्हणजे x=1 y 0 व्हायला लागलाय. x=0 ला हा 0 इंटू लॉग 0. Minus infinity. एकच मिनिट. हे बघ 2x - 2x² तर काढू शकतोस तू, हा काय अवघड नाही. हा काढूयाचा पहिला ग्राफ आपण. y=2x - 2x². मला सांग अश्विन, यातनं -2 कॉमन घेतलास तर काय होईल रे? पॅराबोला होतोय ना. हा. मग x² - पासून x. ओरिजिन आणि 1 एक करोड आहे. नाही, जो वर्टेक्स काढू की थांब. x² - x, किंवा त्याचे दोन्ही रूट्स माहित आहेत ना आपल्याला. डाऊनवर्ड पॅराबोला आहे आणि दोन्ही रूट्स काय आहेत? 0 आणि 1. 0 आणि 1 ना. असं जाईल का रे? हो. सगळ्यांना लक्षात आलं की मी डायरेक्ट कसं काढला हा पॅराबोला. पण मला यातनं वर्टेक्स कळत नाही बरं काय. वर्टेक्स साठी मला हे सॉल्व्हिंग करायलाच लागणार आहे. x² - x प्लस 1/4 म्हणतो. हे खरं तर -1/2 झाले तर 1/2 ऍड करतो, किंवा इथं 1/2 सबट्रॅक्ट करतो. म्हणजे y - 1/2 =
-2 × x - 1/2 चा स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात हा जो वर्टेक्स आहे तो 1/2 1/2 आलेला आहे. आता राहतोय प्रश्न एक्स लॉग एक्सचा. एक्स लॉग एक्सचा कर्व x = 1 ला तरी 0 असणार आहे, म्हणजे हा पॉईंट 0. असणारच आहे. x = हाफ ला काय होईल सांग मला, चल. हाफ लॉग हाफ. लॉग हाफची व्हॅल्यू काय असेल रे? पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल? निगेटिव्ह असेल. म्हणजे कर्व खाली आहे ना. हो. आणि एक्स 0 होईपर्यंत काय व्हायला लागलं? डिक्रीज होईल. एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांग मला. 1 + log x. 1 + log x. लॉग एक्स. आता ही व्हॅल्यू बिटवीन 0 to 1 काय असते? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह की काय? निगेटिव्ह. लॉग एक्स = -1 म्हणलास तर x = 1/e म्हणजे 1/e होईल ना रे. हो. मग डेरिव्हेटिव्ह 0 कुठं होतो? x = 1/e ला, 1/2.7 ला, समथिंग लाईक दॅट. 1/e व्हॅल्यू या 0 आणि 1 च्या मध्येच असणार आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/x आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह 1/e ला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉईंट ऑफ मिनिमा झाला 1/e ला. वन बाय च्या पुढं 1 + log x ची व्हॅल्यू आणि 1/e च्या मागं 1 + log x ची व्हॅल्यू कशी असेल बघ रे. 1/e ला 0 होईल का रे? हो. 1/e ला 0 झाली. डेरिव्हेटिव्हचं चाललंय बरं काय. 1/e च्या पुढची कुठली तरी व्हॅल्यू घे. 1/2 घे. किंवा 1 घे. x = 1 टाक. log 1 0 झाला. 1 + 0 म्हणजे 1. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे का 1/e च्या पुढं? म्हणजे मला असं दिसतं की 1/e च्या पुढं फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि 1/e च्या आधी असं डिक्रीजिंग आहे. पण हा मी अजून शुअर नाही की ओरिजिन मधून जाणार आहे का जाणार नाही. x = 0 ला काय होते बघायला पाहिजे. पण मला एक कळतं इथं की इंटिग्रेशन मध्ये मला जर एरिया फाइंड करायची असेल तर मी ह्याला काय करेन परीक्षेमध्ये, की एक भाग माझा कर्वचा वरती आहे, दुसरा भाग कर्वचा खाली आहे. सो मला या दोन कर्वची सबस्ट्रॅक्शन करायची गरज नाही. मला दोघांचाही 0 to 1 मध्ये काढून ऍड करावं लागेल असं मला दिसतंय. फक्त यात प्रॉब्लेम असा आहे की जो वरती आहे म्हणजे 2x - 2x² ह्याला मॉड द्यायची गरज नाहीये. सो ह्याला तसंच सोडून देतो आणि ह्या x log x वाल्याला मॉड देतो. कारण मला x = 0 ला अजून ती क्लॅरिटी येत नाही की व्हॅल्यू काय असेल. पण एनिवे मला एवढं माहिती आहे की 0 to 1 मध्ये दोघंही एक्झिस्ट करतात आणि दोघांची एन्क्लोज्ड एरिया जी असणार आहे 0 to 1 मध्ये ती अशी असणार आहे की एक भाग वरच्याने केला, एक भाग खालच्याने केला. सो याला मॉड दिला. मग आता मला सांग रे अश्विनी, तर 2x इंटिग्रेशन काय होईल? x². आता हे बरं, हे पॅराबोलाची आपण असं नको करायला इंटिग्रेशन. मला सांग रे, बेस आणि हाईट किती आहे? हाफ हाफ म्हणजे हाफ झालं का रे? उंची हाफ, बेस हाफ, हाईट हाफ झाली का? हो. 2/3 इंटू 2 हाफ इंटू हाफ असे दोन ठोकळे आहेत ना. हो. म्हणजे किती झाले बघ. 2 2 2 2 कॅन्सल झालं. एवढं सगळं करत बसले डायरेक्ट 1/3 1/3. प्लस एक्स लॉग एक्स सांग मला. लॉगॅरिथमिक फर्स्ट घेशील ना. हो. लॉग एक्स इंटू एक्स इंटिग्रेशन x²/2 मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेडी 1/x. 1/x आणि एक्स स्क्वेअर एक्स ना. स्क्वेअर आणि x²/4 एक्स होईल का? स्क्वेअर बाय 4. हा. सांग मला. अप्पर लिमिट टाक. इथं 1 टाकलास 0. -1/4 होईल ना. हा. आणि 0 टाकलास हा 0 कन्सिडर कर. हा. -0² / 4 हा 0च होईल ना. मॉड दिलाय मग 0. 1/4.
1/3 वन बाय प्लस थ्री वन बाय प्लस 1/4, 7/12. काय दिले बघायचं आन्सर. आले का लक्षात? हो. ठीक आहे, मला जिथे अडचण होती तिथे क्लिअर झाली. तर बघा, लिमिट एक्स टेंड्स टू 0, एक्स लॉग एक्स किंवा एक्स स्क्वेअर लॉग एक्स, ह्याची व्हॅल्यू तिने किती घेतली? 0 घेतले ना? हो. सगळ्यांना लक्षात आलंय का? बघा, ग्राफ त्यांचा तसाच निघालाय. हा पॉईंट काय आहे? आपण काढलाय हा पण पॉईंट. किती एक्सची कोऑर्डिनेट? 1/. 1/. एनिवे, सगळ्यांना विषय लक्षात आला का? बघा 7/12 कसं काढलंय ते. काय डाऊट आहे का? मला सांगा कुणाला. काय डाऊट आहे का सांगा. मला काय डाऊट आहे का? पॅराबोलाचं वरचं झालं, हा खालचा एक्स लॉग एक्स केला आपण. हा वाला सोपा आहे, हा केलाय का? अक्षय, येस सर. सांग तिन्ही इक्वेशन सांग मला. इन इक्वेशन सांगू नको, डायरेक्ट हेच सांग. इक्वेशन सांग त्यांचे. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2x माइन इक्वल्स टू एक्स. एक्स इक्वल्स टू वाय प्लस 2. मग आता मला सांग, हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2x ला ट्रान्सफॉर्म करायला लागेल तुला. हे x-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 होईल काय? आताच केलंय आपण. हो. हा झाला वाय स्क्वेअर इक्वल टू किती? 4x. आणि हा झाला x-y इक्वल टू 2. काढूया का तिन्ही? बोल, काय करशील? x-1 ला कॅपिटल एक्स. नाही, आता प्रॉब्लेम सांगतो. तू करायला काय हरकत नाही. x-1 ला कॅपिटल एक्स, मग सर्कल तुझा स्टँडर्ड होईल, मग पॅराबोला नॉन स्टँडर्ड होईल. हा. लाईनला काय फरक पडत नाही. ठीक आहे, लाईन लाईनच राहणार आहे. काय तेवढा काय मोठा विषय नाही. म्हणजे तू तेही करू शकतोस. x-1 ला कॅपिटल एक्स म्हण, फक्त यात काय, एकाचं स्टँडर्ड करून दुसऱ्याचं नॉन स्टँडर्ड केलास, तो असं काही गेन केला नाहीस तू त्यातनं फारसं. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, पॅराबोला तुझं स्टँडर्ड असू दे. सर्कलची एरिया काढणं तशी सोपी आहे. पॅराबोला स्टँडर्ड ठेवलं तर ते जरा बरं पडेल आपल्याला. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x झाला. हो. आता काय 1,0 ना? हा, 1,0. 1,0 मधनं काय पाहिजे आपल्याला? सर्कल पाहिजे ना, रेडियस 1 असलेलं. हा. असं निघेल का रे? हा हो. 2,0 पर्यंत जाईल. हा पॅराबोला झाला, सर्कल झाला. पुढे बोल. एक्स हा पॉइंट मायनस ऑफ टू. इंटरसेक्शन काढूया, मग पुढचं बोलूया. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढ पहिला. त्याशिवाय लाईन काढण्याचा अर्थच नाही आपल्याला. लाईन कुठनं जाणार कळणार नाही आपल्याला. या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. वाय स्क्वेअर जागी 4x टाकू का रे? हा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जागी 4x टाकलं इक्वल टू 2x. या इक्वेशन मध्ये टाकलं बघ, वाय स्क्वेअर जागी 4x. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x इक्वल्स टू 0. x इंटू एक्स प्लस 2 इक्वल्स टू 0. काहीतरी चुकतंय. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह कसा येतोय? वाय स्क्वेअर इक्वल टू 4x आहे. x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 बरोबर आहे आपलं.
1,0 बरोबर आहे. राईट हँडेड पॅराबोला बरोबर आहे. आणि सर्कलचा पार्ट झाला. चेक करा काय चुकतंय काय. ते पॅराबोला सर्कलच्या बाहेरच्या साईडने जाते, इंटरसेक्ट नाही करत. सगळ्यात आतमध्ये असतो इलिप्स, मग असतो पॅराबोला, मग असतो हायपरबोला. एकच मिनिट. ओरिजिनला दोघांचे डेरिव्हेटिव्ह सांगा किती आहेत, पॅराबोलाचं पण आणि सर्कलचं पण. डिवायडेड एक्स सांगायचं, 2y डिवायडेड एक्स इक्वल टू 4 ना. डिवायडेड एक्स इक्वल टू 2/y. ओरिजिनला स्लोप इन्फायनाइट व्हायला लागलाय पॅराबोलाला. सर्कलला पण मला वाटतं तेच होणार आहे. एक्स इक्वल टू 1 ला फंक्शनची व्हॅल्यू, मग जर इंटरसेक्शन नसतं तर इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 2 मिळायला नाही पाहिजे होते. समजा मी पॅराबोला बाहेरनं काढला, सर्कल आतनं काढलं, अक्षय मला लाईनचं सांग काय होईल. एक्स मायनस वाय इक्वल टू 2, y 0 टाकला की x2 होईल ना, हो. आणि x 0 टाकलास की y-2 होईल. -2. ही अशी जाईल लाईन. मग काय काय पाहिजे तुझ्या लाईनच्या आतमध्ये पाहिजे का बाहेर पाहिजे बघ. 0-0 टाकून बघ लाईन मध्ये, ओरिजिनल इक्वेशन मध्ये. 0 < 2 बरोबर आहे ना. हम्म. लाईनच्या वरची बाजू, ओरिजिन साइड. सर्कलचं काय पाहिजे बघ. सर्कलच्या आत पाहिजे का सर्कलच्या बाहेर पाहिजे. कुठला तरी एक पॉईंट घे सर्कलचा, 1,0 घे, टाक इथं 1,0. नाही होत. एक्सची व्हॅल्यू 1 टाक, वायची व्हॅल्यू 0 टाक. होते का होत नाही. नाही. नाही नाही होत ना, म्हणजे सर्कलच्या आतलं नको आहे त्यांना. सर्कलच्या काय पाहिजे, सर्कलच्या बाहेर. बघ हा पॅराबोला पुढे गेला की लाईन जाऊन इंटरसेक्ट करेल का त्याला. हम्म. लाईनची ओरिजिन साइड सर्कलच्या बाहेर आणि पॅराबोलाच्या आतमध्ये का बाहेर मध्ये, ते बघ जरा. परत 1,0 टाक पॅराबोलामध्ये, कळेल आपल्याला. एक्सच्या जागी 1 टाक, वायच्या जागी 0 टाक. होते का होत नाही. होतंय. होते म्हणजे यांच्या आत कुठलं रिजन होईल सांग मला. सर्कलच्या बाहेर, लाईनची ओरिजिन साइड आणि पॅराबोलाची आत. पॅराबोलाच्या आत. म्हणजे बघ, ही एवढा भाग आणि हा एवढा भाग होईल का. हो. आता सांग मला ही रे कशी काढायची. फक्त आता प्रश्न आपला एवढाच राहतो की तो पॅराबोला सर्कलच्या बाहेरनं गेलाय तर तो आतनं जाईल का बाहेरनं जाईल.
हे मी तुम्हाला परत आता झाला की क्वेश्चन शिकवतो कसं काढायचं ते. का कोण आतनं आणि कोण बाहेरनं जाईल हे कसं ओळखायचं मी सांगतो. पण आता हा समजा हा कर्व आहे आपला. सांग मला अक्षय, काय करणार? लाईन आणि पॅराबोलाचे इंटरसेक्शन काढून घे काही ठरवायच्या आधी. कसे काढशील? इक्वेट करेन दोन इक्वेशनचे. एक्सची व्हॅल्यू y+2 टाकूया काय? हा. 4y+8 होईल. लाईन आणि पॅराबोला पाहिजे ना आपल्याला. हम्म. y² इंटिग्रल येत नाहीत बहुतेक याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. डिस्क्रिमिनंट तर याचा ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, आता इंटिग्रेशन न करूया आपण याला, कारण याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इंटिजर्स नाही आहेत असं दिसतंय. सांग मला अक्षय कसं करायचं याला इंटिग्रेशन. प्रत्येक एरियाशी सेपरेट करायचा प्रयत्न कर. हा जो 2,0 आहे ना, 2,0 हा. पासून उभी लाईन काढ. ह्याचा तू 2/3 बेस इंटू हाईट न करू शकतोस. कसं सांग मला? हो. हा पॅराबोलाचा व्हर्टेक्स धरून आहे की नाही, आणि ह्यातनं तू सर्कलची निम्मी एरिया मायनस केलास तर एवढा भाग तुला मिळेल का? हो. सांग मग मला. पहिला हा काढूयात, मग हा पॅराबोला आणि लाईन मधला काढूयात आपण. कसं काढायचं तो ते पण सांगतो मी तुम्हाला. ते इंटिग्रेशन करू वाटलंस, पण ते वेगळं करू. ह्याला मी A1 म्हणतो. A1 एरिया सांग मला किती आहे? A1 इक्वल्स टू बेस 2 आहे तुझं. हाईट काढायचं असेल तर एक्सच्या जागी 2 टाक इथं. y² = 8 होईल. 2√2 होईल का? हा. 2/3 इंटू फाय टू टू इंटू टू टू रूट टू इंटू टू टू. मायनस सेमी सर्कलची एरिया सांग मला. रेडियस 1 आहे. πr² म्हणजे पाय टोटल एरिया झाली. हा. π/2 झालं का? हो. A1 संपला. A1चा विषय. आता A2 घे. A2 एरिया म्हणजे कोण आहे रे? ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत पॅराबोलाची एरिया मायनस लाईनची हा. एरिया ना रे. हो. आता हा पॉइंट आपला जो आहे तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जरा आपल्याला मग काढायचं असेल तर मग एक काम करूया आपण. y ची व्हॅल्यू किती आहे मला सांग लाईनच्या इक्वेशन मधनं. x-2 आहे ना, हा. एक्सपोनेन्शियल. ती वर टाक चल. आपल्याला एक्स कॉर्डिनेट गरजेचे आहेत, वाय कॉर्डिनेट नको आहेत. सो वाय काढून परत एक्स काढावं लागेल. सो मी एक्सच काढतो डायरेक्ट. x-2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू किती? 4x. x² -4x+4 इक्वल टू 4x. x² -8x+4 इक्वल टू किती? 0. 0. बोल काय करूया आता इथं. 8 प्लस मायनस √64 -16 मायनस 48 16. अपॉन 2. टू. हे 4√3 होईल ना. 8 प्लस मायनस 4√3 अपॉन 2. 4 3. 4 प्लस 2√3 झालं बघा. हा. 4 प्लस आणि 2 हा थ्री. मागचा असेल तो 4 मायनस 2√3 असेल. एनिवे 4 प्लस 2√3 झाला का? आता पॅराबोलाचं काय इंटिग्रेशन करणार आहेस का डायरेक्ट काढू शकतो सांग बघू मला. एवढा ठोकळा तुला पाहिजे असेल ना हा वाला, काय करावं लागेल मला सांग. मोठावाला 2/3 मायनस छोटावाला 2/3 करावा लागेल का? हो. छोटावाला 2/3 तू आत्ताच काढलायस, इथं आहे बघ. हा. मोठावाला सांग बघू मला, त्याचा बेस 4 प्लस 2√3 आहे का? हो. हाईट आपल्याला काढायला लागेल परत. असू दे, कर इंटिग्रेशन कर. इंटिग्रेशन केलं की काय होईल? कुठून कुठं करावं लागेल इंटिग्रेशन? 2 पासनं 4 प्लस 2√3. 4 प्लस 2√3 कुणाचं? पॅराबोलाचं ना. पॅराबोला काय आहे इक्वेशन? वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स 2√x होईल का? हम्म. मायनस लाईनची एरिया चल हाफ बेस इंटू हाईट न पण आता हाईट परत काढावं लागेल. आणि लाईन पण इंटिग्रेशन करून टाक. लाईनची एरिया कुठून कुठं? 2 पासनं 4 4 प्लस प्लस 2√3. 2√3. सॉरी,
लाईनचं इक्वेशन वायची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स किती आहे? x-2. x-2. लक्षात आलं का? A2 चा विषय लक्षात आला का? हो. आता हे छोटस एवढा जो भाग आहे ह्याला काय करायचं सांगा आता मला. या भागाला काय करशील? विचार कर त्याला काय करू शकतो आपण. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय काय बघ. सर्कलचा कुठला भाग आहे का त्याला? कशातनं काय मायनस करणार आहेस का? सगळ्यांना A1 लक्षात आलंय का? A1 आणि A2 दोन्ही लक्षात आलेत का मला सांगा. A1 A2 मध्ये काय डाऊट आहे का? A3 काढूया आपण. A1 A2 मध्ये काय डाऊट आहे का मला सांगा सगळ्यांनी. A1 सिंपल काढलं मी 2/3 बेस इंटू हाईट मायनस सेमी सर्कलची एरिया. A2 काढताना मी इंटिग्रेशन केले 2 पासून 4 + 2√3. कुणाकुणाचं पॅराबोला मायनस लाईन. एवढा पार्ट मला मिळाला. A1 मिळाला, A2 मिळाला, A3 मला काढायचं आहे. A1 A2 क्लिअर आहे का मला सगळ्यांनी सांगा. हो. आता A3चं बोला काय करता येईल. काय करता येईल सांगा अक्षय बघा याला. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून जर इथं खाली परपेंडिक्युलर काढलास. बघा मी काय म्हणतोय. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून खाली परपेंडिक्युलर काढलास तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या जो लेफ्ट पार्ट आहे तो एरिया म्हणजे काय आहे रे? पॅराबोलाचा एरिया मायनस या सर्कलचा एरिया. बरोबर आहे का? हो. दोघांना मॉड द्यावा लागेल. असा part. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुला माहिती आहे तो 4 - 2√3 आहे का? हा. आता हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर काढलास तर इकडून इकडं काय व्हायला लागलंय? लाईनची एरिया ही टोटल येते. त्यातनं ही सर्कलनं बनवलेली एरिया तू काय करशील? मायनस करशील का मला सांग. परत एकदा सांगतो बघा. सगळ्यांनी बघा एक मिनिट इकडं. सर हा. आपल्याला एरिया फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलाच काढायचा ना. फर्स्ट कॉट सांगितलं का तसं त्यांनी? हा क्वेश्चन मध्ये दिला ना. असो. पण तरी आता समजा हा काढायचा आहे तर कसं काढणार? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर A1 आणि A2 आपलं काम संपलेलं आहे. A1 आणि A2 ऍड केलं की फर्स्ट क्वाड्रंट मधलं मिळालं. मला इथे इंटरेस्ट आहे. हा वाला जो एरिया आहे की नाही हा एक चांगला केस आहे की आपल्याला इथं विचार करता येईल. हा वाला जो एरिया दोन पार्ट मध्ये डिवायडेड आहे. हा जो पहिला पार्ट आहे ना त्यात कुणी लीड केलंय? पॅराबोला बाहेरनं गेलाय, सर्कल आतनं गेलाय. मग मी काय करणार यामध्ये? मी पॅराबोलाची एरिया मधनं या सर्कलची एरिया काय करेन? मायनस करेन. इथून इथपर्यंत जात असताना आता वरती लाईन आहे, खाली सर्कल आहे. इथं पॅराबोलाचा काही संबंध नाहीये. मग मी या लाईनची एरिया म्हणजे हा ट्रॅपेझियम होईल. या ट्रॅपेझियमची एरिया म्हणजे लाईननं एक्स बरोबर केलेली एरिया त्यातनं या सर्कलची इकडून इकडपर्यंत केलेली एरिया काय करेन मी? मायनस करेन. हे लक्षात आलंय का मला सांगा. A3. A3 म्हणजे दोन भागात आहे A3 सुद्धा. पहिल्या भागात मध्ये काय आहे? पॅराबोला मायनस सर्कल. दुसऱ्या भागात मध्ये काय आहे? लाईन मायनस सर्कल. इथले लिमिट्स काय आहेत? 0 पासून 4 - 2√3. आणि इथले लिमिट्स काय आहेत? 4 - 2√3 पासून हा जो काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल. कोण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? या लाईनचा आणि सर्कलचा. A3 काढून दाखवा चला मला सगळ्यांनी. A3 काढा. सगळ्यांनी A3 काढा.
ए3 काढायचा प्रयत्न करा चला. निघतंय का बघा ए3. आणि त्यामध्ये ए3 मध्ये जर तुम्ही बघितला, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय येतोय पहिला मला सांगा. लाईन आणि सर्कलचं काढला का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? सर्कल काय आहे तुमचं? x² + y² = 2x. लाईन काय आहे? x = y+2. ए3 काढणं थोडं क्रिटिकल आहे, कारण त्याचे व्हॅल्यू इंटिग्रल नाही आहेत. तर असं काही क्वेश्चन नॉर्मली येत नाही, पण त्यातनं ती कन्सेप्ट समजून घ्या की ती एरिया मी कशी काढली. दोन भागांमध्ये त्याला डिवाइड केलं. एका भागात पॅराबोला लीड करत होता सर्कलच्या वरती, सो पॅराबोला मायनस सर्कल केलं. आणि दुसऱ्या भागात मी लाईन मायनस सर्कल केलं. त्यात फक्त मला एवढंच सुचवायचं आहे, इव्हेंच्युअली काय व्हायला लागले, सर्कलचा एवढा भाग इथनं मायनस करायचा आहे आणि एवढा भाग ह्याच्यातनं मायनस करायचा. तर सर्कलचं दोन भागात आन्सर काढण्यापेक्षा
एकाच भागातनं आन्सर काढायचं. म्हणजे या पॉईंट पासून हा जो आहे हा एकदाच काढून घ्यायचा आणि हा सर्कलचा एरिया कोणातनं मायनस करायचं, या पॅराबोला प्लस लाईनच्या एरियामधनं ते मायनस करायचं. म्हणजे लाईन मायनस सर्कल आणि पॅराबोला मायनस सर्कल आपण जे करतोय तसं न करता पॅराबोलाची आणि लाईनची काढून घ्यायची पहिला, आणि त्यातनं सर्कलचं स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत मग एकदाच मायनस करायचं. म्हणजे हा मधला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 4 - 2√3 आहे तो सर्कलच्या इंटिग्रेशन मध्ये अवॉइड करता येईल तुम्हाला. कारण सर्कलचं काय होईल, 0 पासून 4 - 2√3 पर्यंत आणि 4 - 2√3 पासून या पॉईंट पर्यंत, म्हणजे दोन दोन करण्यापेक्षा डायरेक्ट 0 पासून या पॉईंट पर्यंत केलं आणि एकदाच त्या दोनच्या ऍडिशन मधनं मायनस केलं तरी चालेल. फक्त एवढं सुचवायचं त्यात मला. कन्सेप्ट सगळ्यांना समजलं की मला सांगा, कॅल्क्युलेशन तुम्ही सगळे कराल. हा अजून एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढणं जरा क्रिटिकल दिसतोय. तो काय इंटिग्रल आहे का नॉन इंटिग्रल आहे? सर्कल आणि लाईनचा काढलंय का कोणी? इंटिग्रल होते. इथे इंटिग्रल, मग काय अडचण नाही, मग निघेल तुमचं. काय ते जरा सांग मला, काय इंटिजर येतोय तो? 1, -1 होते. म्हणजे तो चटकोर सर्कल झाला बघा, हा वाला. 1, -1 जर झाला हा पॉईंट, तर सर्कल हा चटकोर झाला. म्हणजे ह्याची एरिया किती झाली? π/4. आता हा पॅराबोलाची फक्त काढा, लाईनची पण काढू नका सांगतो मी, इकडे लक्ष द्या. जर लाईनचं असं झालं असेल ना, तर हा ट्रॅपेझियमची एरिया काढल्यासारखं करा तुम्ही. हा जो आहे हा ट्रॅपेझियमचा एरिया काय असेल? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. ही एक उंची 1 आहे, एक उंची 4 - 2√3 आहे. सो हाफ इंटू त्या दोघांची सम इंटू ह्यातला जो डिफरन्स आहे तो 1 आणि 4 - 2√3 मधला डिफरन्स होईल. म्हणजे 1 - 4 - 2√3, म्हणजे -3 + 2√3. मी जे काय सांगतोय ते सोपं नाहीये, मला माहित आहे. हे ऑनलाईन लेक्चर परत एकदा तुम्ही अटेंड करा, तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. पॅराबोला सुद्धा तुम्ही इंटिग्रेशन करायची गरज नाहीये. जर तुम्हाला हा बेस आणि हाईट कळाला असेल, तर बेस आहे 4 - 2√3 आणि हाईट आहे तर एकदाच काढून घेऊयात आपण. हाईट इथं आहे बघा, y² मधलं क्वाड्रॅटिक. तर होईल 4 ± √16 + 32, 48 येते, अपॉन 2. 4 ± 4 2 ± 2√3 आहे बघा हाईट याची. म्हणजे हा खालचा जो हाईट आहे तो 2 - 2√3 होईल आणि ही वरची जी हाईट आहे ते 2 + 2√3 होईल. मी सगळाच क्वेश्चन तुम्हाला परत एकदा करून दाखवतो, पटकन बघा इथं. आपल्याला हाईट मी काय इंटिग्रेशन वापरत नाही आणि मी एक्झाम मध्ये काय केलं असतं ते सांगतो. इथं बघा, हा हा पॅराबोला, हा माझा झाला सर्कल आणि ही माझी झाली लाईन. फक्त अडचण काय आली, यात जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले ते रॅशनल मिळाले. असू दे, काय हरकत नाही. हा पॉईंट झाला माझा 4 + 2√3 आणि 2 किती आलं होतं आपलं तर 2 + 2√3 काय, आणि हा पॉईंट काय होईल 4 - 2√3 आणि 2 - 2√3. ठीक आहे. आता मला ही एरिया जी काढायची आहे, पहिला मी हा वाला एरिया काढला. कसं काढलं? 2/3. हा बघा 1, 0 आहे, हा 2, 0 आहे. हा पॉईंट मी सांगितलाच तुम्हाला, आता हा 4 + 2√3, 0 आहे. सो माझा बेस काय झाला, छोट्या वाल्याचं काढतोय पहिला मी. मग हा मी A1 म्हणतोय याला. A1 A1 मी कसं काढतो, 2/3 इंटू बेस आहे 2 आणि x = 2 ला हा पॉईंट आहे 2, 2√2. सो x = 2 ला हाईट किती आहे 2√2. 2/3 बेस इंटू हाईट मायनस सेमी सर्कलची एरिया π/2 झाली. सो ही माझी झाली A1. A2 मी काय करणार आहे आता, मोठ्या 2/3 मधनं छोटा 2/3 मायनस करणार आहे. सो 2/3 माझा मोठा वाल्याचा बेस आहे 4 + 2√3 आणि हाईट आहे 2 + 2√3.
मायनस छोटावाला 2/3 जो आहे तो आत्ताच काढला मी, 2/3 इंटू 2 हे झालं या पूर्ण ठोकळ्याची एरिया. त्यातनं लाईनची एरिया मी मायनस करेन. लाईनची एरिया होईल हाफ इंटू बेस इंटू हाईट. लाईनचा जो बेस आहे तो 4 + 2√3 - 2 म्हणजे 2 + √3 आहे. हाफ इंटू 2 + √3 आणि हाईट पण त्याची 2 + √3 आहे. सॉरी 2 + 2√3. ही माझी झाली A2. आणि हा जो A3चा विषय आहे त्या A3च्या विषयामध्ये एक भाग आहे हा पॅराबोलाचा, दुसरा भाग आहे माझ्या ट्रॅपेझियमचा, आणि ह्या दोघांमधनं सर्कलचा हा खालचा भाग मायनस करेन. सो पॅराबोला माझा परत 2/3 आहे तिथं. त्याचा जो बेस आहे तो 4 - 2√3 आहे आणि त्याची जी हाईट आहे ती 2 - 2√3 आहे. फक्त त्याला 2√3 - 2 म्हणलं पाहिजे कारण ते निगेटिव्ह होऊन जाईल. हा पॅराबोलाचं झालं प्लस ट्रॅपेझियमची एरिया हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स. आता पॅरलल साईड्स जे आहेत ह्या ज्या दोन उंची आहेत यातली एक उंची 1 आहे आणि एक उंची आहे 2 - 2√3 म्हणजे 2√3 - 2. 2√3 - 2 प्लस 1 म्हणजे 2√3 - 2 + 1 हे झालं -1. हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड झाली इंटू जी त्याची हाईट आहे ही जी आडवी बाजू आहे ही बाजू म्हणजे हा कॉर्डिनेट एक्सचा 4 - 2√3 आहे हा 1 आहे. मग त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल 1 - 4 - 2√3. हे मी ऍड केलं पॅराबोलाचं प्लस हे ट्रॅपेझियमचं. आता यातनं मी मायनस करणार आहे चटकोर सर्कल. चटकोर सर्कल जो आहे त्याची एरिया π/4 आहे. सो A1 A2 A3 ऍड केलं की मला रिक्वायर्ड एरिया मिळेल. सगळ्यांना लक्षात आलं का? बघा मी परत एकदा दाखवलं इथं काय केलेलं. काय डाऊट आहे का मला सांगा. डाऊट आहे का मला सांगा चला. A1 A2 A3 तिन्ही क्लिअर आहेत का? आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी तुम्हाला A1 आणि A2 विचारलंय. ठीक आहे ना? हा बघा ना तुमचा, हा तुमचा A1 होता आणि हा तुमचा A2 आहे. त्यांचं पण काहीतरी क्रिटिकल आन्सरच आला असणार. हे चालेल बघा, तसंच आहे त्यांचं पण. लक्षात आलंय का मला सांगा. A1 A2 तरी लक्षात आलेत ना? A3 एकदा परत व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला कळेल. हा ठोकळा मोठा पॅराबोलाचा, हा मोठा ठोकळा ट्रॅपेझियमचा आणि त्यातनं हा चटकोर सर्कल मी मायनस केलाय. कारण सुदैवानं इथं जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला तो 1, -1 मिळाला म्हणजे हा 1/4 सर्कल फॉर्म होतो इथपर्यंतचा. आला विषय लक्षात? हो. 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 y = x² आणि y = 2/1 + x². आता एकतरी यातला y = x² आहे, तो सगळ्यांनाच माहित आहे काय आहे तो. अपवर्ड पॅराबोला आहे का? आता y = 2/1 + x². काय काय पॉईंट्सला काय काय y ची व्हॅल्यू आहे जरा अंदाज घेऊया मग काढूया. पहिला तर x 0 झाला तर y 2 होईल. x 1 झाला तर y 1 होईल आणि x -1 झाला तरी y 1 होईल असं दिसतंय मला. इंटिग्रल व्हॅल्यू शोधायचा प्रयत्न करतोय. आता x जर 1 पेक्षा पुढे गेला तर डिनॉमिनेटर 2 पेक्षा मोठा होईल म्हणजे y कमी होत जाणार आहे. पण x नेहमीच निगेटिव्ह जरी झाला
तरी वन प्लस एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह राहिल्यामुळे वाय नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे हा क्वाड्रंट फर्स्ट आणि क्वाड्रंट सेकंड मध्ये ग्राफ निघणार आहे. त्यानंतर एक्स जर इन्फानाइट झाला तर वाय झिरो होईल. प्लस इन्फानाइट असो किंवा मायनस इन्फानाइट असो, वाय काय होईल? झिरो होईल. मला जे क्लिअरली दिसतंय की वायची मॅक्झिमम व्हॅल्यू 2 आहे आणि त्यानंतर ती वायची व्हॅल्यू उतरतच चालली आणि ती 1 पासून 0 कडे चालले. म्हणजे हा जो तुमचा पॉइंट आहे 0,2, हा टोक मॅक्झिमम असेल आणि एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूला पण तेवढंच उत्तर आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूला पण तेवढंच उत्तर. म्हणजे इफ आय रिप्लेस एक्स बाय मायनस एक्स, द कर्व रिमेन्स द सेम. दॅट मीन्स द कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस हा त्याच्यासाठी आरसा असेल आणि तो एक्स इन्फानाइट झाला की वाय झिरो होईल, एक्स मायनस इन्फानाइट झाला तरी वाय झिरो होईल आणि इकडं आणि इकडं निघणार नाहीये. सो मला वाटतं हे इनफ आहे ओळखायला की हा कर्व असाच आहे. हा त्यातल्या त्यात सोपा होता, आपण हे मांडून पण घेतलंय. सो ह्या कर्व मध्ये कुठे अडचण आली का मला सांगा कोणाला. आता आम्हाला कुठली एरिया काढायची आहे? बाउंडेड म्हणले ना, म्हणजे ही एरिया काढायची आहे. आम्ही कशी काढू मग ही एरिया? सांगू असावरी कशी काढू आपण? या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंत. फर्स्ट क्वाड्रंट मधली पहिला काढणारा त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून काढू शकतो. चालेल की मग आता समजा हे झिरो आहे, झिरो पासून हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुला काढावा लागेल. 1,1 मिळालं आपल्याला. 1,1 मिळाला. म्हणजे तुझं इंटर इंटर हे रिजन कुठून 0 पासून 1 पर्यंत ना? 0 पासून हा 1 पर्यंत कोणाचं इंटिग्रेशन करशील? हा वरच्यावाल्याचं. हा आणि मायनस खालचा जो 100. आहे तो काय इंटिग्रेट करत बसू नको. पॅराबोल आहे ना, हा छोटा ठोकळा आहे. हा 1/3. 1/3 होईल ना, 1/3. मग त्यातनं 1/3 काय करायचं आपण? मायनस आणि या सगळ्याला इंटू काय करायचं? 2 करा. तर 0 to 1 मध्ये कोण वरचा करू काय आहे तुझं? 2/1 प्लस एक्स स्क्वेअर ना, म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. किती असतं ते? टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स 1 झालं π/4 मायनस 0 झाला 0. म्हणजे हे एवढा झाला आणि बाहेर परत इंटू 2 आहे. 2 इंटू π/4 फक्त 2 ला मल्टिप्लाय होईल, -1/3. मग काय होईल सांग मला इथं? π/2 -2/3 होईल का? इंटू 2 केलेस तर पाय मायनस 4/3. 4/3. काय चुकलंय का बघ? π-2/3 कसं आलंय? हे 2 आतल्या ह्याला मल्टिप्लाय करायचा नव्हता ना? हा तर 1/3 आहे ना आपला. हा 2 फक्त काय आहे तुझं? 2 ह्या कर्व साठी आहे ना? 2 टॅन इनवर्स एवढंच होईल. 1/3 ला मल्टिप्लाय होणार नाही. टॅन इनवर्स 0 0 झाला, टॅन इनवर्स 1 π/4 झाला. 2 इंटू π/4 π/2 -1/3 इंटू 2 केलं की π-4/3. आले का बघा लक्षात सेकंड? एकच मिनिट. बरोबर आहे की π/2 -1/3 ना? त्याचं चुकून 2 लिहिलं. π/2 -1/3 2 मल्टिप्लाय केलं की किती होईल? π-2/3. लक्षात आलं का बघा? हो. The area bounded by two curves when the curve intersect at more than 2 points. ठीक आहे, हे आपण उद्या बघूयात. सर बोल. तुम्ही आता सांगणार होता की सर्कल म्हणजे पॅराबोलाच्या आतमध्ये सर्कल हा, कधी काढायचं आणि कधी काढायचं. सांगतो. त्याला आता काय माहितीये का, तो प्रॉब्लेम आपला का झाला सांगतो इथं. सर्कल पॅराबोलाचा जो कोइफिशियंट आहे तो बदलल्यामुळे आपल्याला नेहमी अंदाज येणार नाही की तो सर्कलच्या आतनं जातोय का बाहेरनं जातोय. सो त्यासाठी काय करायचं? त्यासाठी सिंपल एक काम करायचं. सर्कल पहिला आपला स्टँडर्ड आहे तो काढून घ्यायचा. ठीक आहे. हा 1,0 झाला, हा 0,0 झाला. 0,0 ला पॅराबोला आपण 0,0 मधनं जातो. आता 1,0 मधनं हा सर्कल चाललाय. सिंपल एक काम करायचं, 2-3 व्हॅल्यूजला एक्सच्या 0 आणि 1च्या किंवा 1 ला सुद्धा
वाय कॉर्डिनेट किती आहे चेक करायचं. आता मी वाय स्क्वेअर इक्वल टू 4 म्हणलं, सर्कलसाठी इथं वाय कॉर्डिनेट होईल 1 होईल का ग? पण पॅराबोलासाठी वाय कॉर्डिनेट 2 होतोय का बघ. हा. कसं, वाय स्क्वेअर इक्वल टू 4x ना, एक्स हा. 1 झाला तर वाय कॉर्डिनेट किती होतोय, 2 होतोय का. एक्स हाफ झाला तर सर्कलसाठी 1 पेक्षा कमीच असणार आहे तो, उंची त्याची, कारण हेच 1 हम्म. आहे. खाली आलं म्हणजे 1 पेक्षा कमी असणार आहे. पण एक्स इक्वल टू हाफ किती टाकलीस तर 4 इंटू हाफ 2 होईल. वाय स्क्वेअर इक्वल टू 2 म्हणजे वाय इक्वल टू रूट 2 झाला. म्हणजे नक्कीच तो कुठं असेल, वरती असेल. असं एक 2-3 पॉईंटचा अंदाज घेतला तर काय कळतं आपल्याला, कर्व वरनं चाललाय. पहिलं. दुसरं म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आधी काढायचा प्रयत्न करायचा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर मिळालं नाही, कारण कर्व शेवटी इथनं पण वर जाणारच होतं त्याचं, पण इथं काहीतरी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळते ना आपल्याला. त्या केसमध्ये पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पण मिळालं नाही. आणि आता हे पण जर आपण व्हेरीफाय केलं की सगळ्या पॉईंट्सला वाय कॉर्डिनेट कसं आहे, वर आहे का खाली आहे, या दोन गोष्टी बघितल्या की आपल्याला अंदाज येऊन जाईल की ते वरच्यावर जातोय का आतनं ठराविक किमतीसाठी तो खाली आणि मग परत वर आहे. हेही लक्षात येतं आपल्याला. आले का लक्षात सगळ्यांना? हो. तर मगाशी तुम्ही ते सर्कल पॅराबोला आणि हायपरबोला काढला होता ना ओरिजिन मधून जाणारा. हा, तो स्टँडर्ड म्हणजे त्याची इसेंट्रिसिटीवरनं ते त्याचं आपण हे केलं होतं. ते मी तुम्हाला ह्याच्या वेळेला सांगेन, आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण करू ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो काय आहे. आजचे सगळे क्वेश्चन लक्षात आलेत का बघा. काय डाऊट आहे का बघा सगळ्या क्वेश्चन्स मध्ये. काय डाऊट आहे का बघा, सगळे क्वेश्चन एकदा व्हेरीफाय करा. एक्स लॉग एक्स वाला बघा, सर्कल आणि ट्रिग्नोमेट्रिक वाला बघा. सगळे क्वेश्चन्स बघा एकदा. चला, आजचे आणि आत्तापर्यंतचे सगळे क्वेश्चन मी तुमच्या माझ्या इलस्ट्रेशनची वही तुमची मी बघणार आहे बरं का. सगळे इलस्ट्रेशन आणि तुमचे सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्ही नीट लिहिलेत का मी सगळं बघणार आहे. तर तुम्ही फक्त कुठेतरी काढायचं नाही, प्रत्येकाचा ते प्रत्येक क्वेश्चनचा ग्राफ हाताखालनं गेला पाहिजे. आणि कन्सेप्च्युअल एक्सरसाइज पण नीट सॉल्व्ह करायची आहे. 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो इथं बघा. आता ऋषिकेश सर रत्नागिरीत तुमच्याशी बोलतील, मी इथं बोलेन. तुमचा जो काही डेली सेल्फ स्टडीचा टाइम टेबल आहे तो तुमच्याशी डिस्कस करतील. त्यामध्ये 3 ते 3.5 तास हे मॅथ्सच्या अभ्यासासाठी द्यायचे. मग यात काय काय करायचं, करंट टॉपिक जे आहे त्याची जर इलस्ट्रेशन असतील तर ते पहिला सॉल्व्ह करायचे, कन्सेप्च्युअल एक्सरसाइज सॉल्व्ह करायची, आणि जो मागचा टॉपिक होता त्याचे पीवाय क्यू सॉल्व्ह करायला घ्यायचे राहिलेल्या वेळेमध्ये. जेवढे जमतील तेवढे पीवाय क्यू ते करत जायचे. पीवाय क्यूचं डिस्कशन मी आता करत नाही, मला माहिती आहे. आता आपल्याला पहिला मला तुमचा उरलेला सिलेबस सगळा नीट संपवायचा आहे. पण ह्या गोष्टी 3.5 साडेतीन तास मध्ये जेवढं शक्य आहे हे संपलं आणि वेळ राहिला तर पीवाय क्यू सॉल्व्ह करत बसायचं. पण करंट, कन्सेप्च्युअल आणि त्याच्या पार्टवरचं एक्सरसाइज सुद्धा, म्हणजे करंट चॅप्टर जो सुरू आहे त्याचं इलस्ट्रेशन, त्याचं कन्सेप्च्युअल आणि त्याच्यावरचे एक्सरसाइजचे क्वेश्चन जेवढं आतापर्यंत झाले ट्राय करून बघायचं एक्सरसाइज उघडून. एक्सरसाइज एकदमच शेवटी करायला पाहिजे असं काही नाहीये. त्या त्या टॉपिकवर कुठले कुठले क्वेश्चन झाले ते काढायचा प्रयत्न करायचा, आणि त्यानंतर मग शेवटी पीवाय क्यू सॉल्व्ह करायचे उरलेल्या वेळेत. पण मला दररोज 3 साडेतीन तासाचा मॅथ्सचा अभ्यास पाहिजे सगळ्यांकडनं. आणि तो मला 2 तुमच्या वह्या पाहिजेत, एक इलस्ट्रेशन प्लस कन्सेप्च्युअल एक्सरसाइजची आणि एक तुमची फायनल एक्सरसाइजची. आणि एवढं मला तुम्ही टेस्टच्या आधी हे सगळं जे काही नीट लिहिलंय
ते सगळे क्वेश्चन्स नीट बघून जर अभ्यास करून तुम्ही ही टेस्ट दिला, तर तुम्ही यातनं इझिली चांगला स्कोर करू शकता. टेस्ट मधला कुठलाही क्वेश्चन ह्या कंटेंटमध्ये कव्हर होत नाही असं नाहीये, तरी सुद्धा आपल्याला मार्क कमी पडतात. तर याचा अर्थ आपल्याला कुठंतरी आपण मांडायला चुकतोय नीट, मांडलं नीट नाही तर त्याचा अभ्यास नीट करता येत नाही, मग वरवरचं बघून टेस्टला यावं लागतं. आणि टेस्टचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय टेस्टला बसायचंच नाहीये. सो हे सगळं अभ्यास करायचं आहे त्यामध्ये. आले का लक्षात? लक्षात आलंय का सगळ्यांना काय मेंटेन करायचं काय? आणि मी आजचं लेक्चर हो. अपलोड करतो आणि आपण उद्या परत भेटू. सगळे क्वेश्चन आजचे बघून घ्या एकदा परत व्हिडिओमध्ये, कालचे पण बघा. जरा एरिया अंडर कर्वचे व्हिडिओ लेक्चर परत परत बघा, जरा समजून घ्या काय करतोय काय नाही मी. ते अवघड आहे ते, पण होऊन जाईल. ठीक आहे.